आजच लग्न झालेली कावेरी नटून थटून बेडवर बसली होती. 5 वर्षाचा सोनू तिच्या मांडीवर बसून तिच्या चुनरीला कधी हात लावत होता, कधी तिच्या बांगड्या पुढे मागे करत होता, तर कधी तिच्या मंगळसूत्राला हात लावत होता. सोनू खूप खुश झाला होता, कारण त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी आज नवीन आई आणली होती. आईच्या प्रेमासाठी तरसलेला सोनू आईला पाहून खूप आनंदित झाला. खेळत खेळतच सोनू कावेरीच्या मांडीवर झोपी गेला. कावेरीने त्याला अलगद उचलून बेडवर व्यवस्थित झोपवलं. कावेरी ही खूपच गरीब घराण्यातील होती. 5 बहिणींपेक्षा सगळ्यात मोठी कावेरी होती. तिचे वडील मजुरी करत होते, त्यातूनच सगळ्यांचे ते पोट भरत होते. कावेरीच्या लग्नासाठी तिचे वडील खूप दिवसांपासून तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहत होते, पण स्थळे तर येत होती, पण देणं घेणं खूप असल्यामुळे पुढे काही चर्चा होत नव्हती. शेवटी सोहमचं स्थळ कोणीतरी त्यांना सांगितलं. शिवाय त्यांना हे पण माहीत होतं की सोहम विधुर आहे. त्याला 5 वर्षाचा मुलगा आहे. मुलाला जन्म देताच त्याची बायको स्वर्गवासी झाली. सोहमने विचार केला होता की तो आता कधीच लग्न करणार नाही. पूर्ण आयुष्य तो त्याच्या मुलाच्या पालनपोषणमध्ये घालवणार आहे. परंतु हे सगळं सोपं नव्हतं. 5 वर्षाचा सोनू जेव्हा प्री प्रायमरी स्कूलमध्ये जात होता, तेव्हा त्याला त्याचे मित्र त्यांच्या आईबद्दल खूप काही छान छान बोलत होते. त्यांचं आईबद्दल बोलणं ऐकून सोनूचं हृदय खूप दुःखी होत होतं. सोनू घरी येऊन बाबाला मिठी मारून तो म्हणायचा की बाबा, माझी आई कधी येणार आहे? माझी आई कुठे गेली आहे? या प्रश्नावर सोहमकडे कोणतंच उत्तर नसायचं. सोहम काहीतरी बहाणा सांगून तो विषय टाळत असायचा. परंतु आईच्या प्रेमासाठी तरसलेल्या मुलाचा चेहरा पाहून त्याचं मन तार तार तुटत होतं. सोहमची एकुलती एक मोठी बहीण कविता आणि काही नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार सोहम आता दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाला होता. सोहमचं सौम्य रूप आणि त्याचे संस्कार पाहून कावेरीचे वडील त्याच्यासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून देण्यासाठी तयार झाले. कावेरीला जेव्हा सोहमच्या स्थळाबद्दल कळाले, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. कारण कावेरीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल खूप सारे स्वप्न रंगवले होते. परंतु तिच्या आयुष्यात आता एक विधुर असा नवरा येणार होता आणि शिवाय त्याला 5 वर्षाचा मुलगा पण आहे. घरातली परिस्थिती पाहून आणि वडिलांच्या इच्छेचा मान राखून या लग्नासाठी कावेरी तयार झाली. कावेरीने मनावर दगड ठेवून विचार केला की कदाचित हेच माझं आयुष्य असेल. लवकर ती सोहमची नवरी बनून त्या घरी आली. ॲडजस्टमेंट करून कावेरीने सोहमच्या घराला आपलं घर मानलं. तिने मनातल्या मनात विचार केला होता की ती सोहमला खूप प्रेम देणार आणि लहान सोनूला पण आईच्या प्रेमा एवढेच प्रेम देणार. कावेरी सोनूवर खूप मनापासून प्रेम करत होती. ती प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती, कधी त्याच्या कपाळाचे चुंबन घेत होती, तर कधी त्याला घट्ट मिठीत घेत होती. त्यामुळे सोनू खूप खुश होता. पण पूर्ण लग्नामध्ये सोहमची मोठी बहीण कविता जरा उदासच होती. कदाचित तिला तिच्या पहिल्या बहिणीची आठवण येत असेल. गृहप्रवेश करत असताना सोनू पळत आला आणि कावेरीला आलिंगन घालत म्हणाला की माझी आई आली आहे. आता मी पण माझ्या सुंदर आईला माझ्या सर्व मित्रांना दाखवणार आहे. सोनूचं प्रेमळ आपुलकीचं बोलणं ऐकून कावेरी इमोशनल झाली. तिने लगेच सोनूला उचलून कडेवर घेतलं. सोनू झोपी गेल्यावर कावेरी उदास खोलीमध्ये तिच्या नवऱ्याची वाट पाहत होती. कारण खूप वेळ झाला तिचा नवरा सोहम खोलीमध्ये आलाच नव्हता. थोड्या वेळाने सोहम खोलीमध्ये आला. तिच्यापासून लांब अंतरावर बसून तिला म्हणाला की हे बघ कावेरी, आता जे काही मी तुला सांगत आहे त्याला काळजीपूर्वक ऐक. हे बघ, मी हे लग्न फक्त म्हणजे फक्त सोनूसाठी केलं आहे, कारण त्याला आईचं प्रेम पाहिजे होतं. मी माझ्या पहिल्या बायकोवर खूप प्रेम करत होतो आणि अजूनही तिच्यावर खूप प्रेम करत आहे. तिला विसर मला संभव होणार नाही. मला माफ कर कावेरी, मी एका नवऱ्याचं कर्तृत्व निभवू शकणार नाही. पण हां, तुला वचन देतो की या घरात तुला कधीच त्रास होणार नाही.
या घरात तुला सगळ्या सुखसुविधा मिळतील. ठीक आहे, आता तू झोपी जा. खूप रात्र झाली आहे. त्याने बेडवर उशी घेतली आणि सोफ्यावर जाऊन झोपी गेला. इकडे कावेरी मूर्ती बनल्यासारखं एकटक सोहमकडे पाहत होती. तिला हा धक्का सहन झाला नाही. एक वेळ तिला असं वाटू लागलं की सगळं सोडून माहेरी निघून जावं. जर मला बायकोचा अधिकार द्यायचाच नव्हता तर कशामुळे माझ्यासोबत विवाह केला. पण एका क्षणात तिच्या डोळ्यासमोर असक्षम आईवडिलांचा चेहरा फिरू लागला. तिला कळाले की किती मुश्किलीने आपल्या वडिलांनी हे लग्न लावून दिले आहे. परत तिच्या डोळ्यासमोर तिच्या लहान 4 बहिणी पण येऊ लागल्या. जर ती अशीच महागारी माहेरी गेली तर तिच्या 4 पण बहिणीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे तिला कळत होतं. नियतीने हेच आयुष्य लिहिलेलं आहे असा विचार करून कावेरी शांत बसली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिची नणंद कविता पण तिच्या घरी जाण्यासाठी तयार झाली. सोहम तिला 1-2 दिवस राहण्यासाठी बोलत होता, पण कविता त्याला काहीतरी काम आहे असं सांगून ती निघून गेली. वेळ असाच पटपट जाऊ लागला. बघता बघता त्यांच्या लग्नाला 4 महिने झाले. कावेरी तिच्या परीने, तिच्या प्रेमाने, तिच्या स्नेहाने सगळ्यांना प्रसन्नित केलं होती. सोनूला तर आनंदाचा सागर मिळाला आहे. अशा प्रकारे तो त्याच्या आईला पाहून खूप खुश असायचा. सोनू आईच्या हातूनच जेवण करत होता, आईच्या हातूनच सगळे कपडे घालत होता. शाळेत जाण्यासाठी पण आईकडूनच तयार होत होता. शिवाय मोबाईलमध्ये गोष्टी न बघता तो आईकडूनच गोष्टी ऐकत होता. कावेरीला त्याने पूर्णपणे आईच्या रूपात स्वीकारलं होतं. कावेरी पण त्याचे एवढं प्रेम करत होती की तिच्या मनात हा कधीच विचार येत नव्हता की हा माझा मुलगा नाही, याने माझ्या पोटातूनच जन्म घेतला आहे. कधी कधी तिला असं वाटत होतं की हा माझा खरोखरच सख्खा मुलगा आहे. कावेरीचं थोडंसं शिक्षण झालं होतं, पण तिला बऱ्यापैकी लिहिता वाचता येत होतं. त्यामुळे ती तिच्या परीने सोनूला शिकवण्याचा प्रयत्न पण करत होती. पूर्ण दिवस सोनूच्या पुढे मागे करतच तिचा पूर्ण दिवस जात होता. सोहम पण सोनूची खूप काळजी घेत होता. पण रात्रीला सोहम जेव्हा रूममध्ये येत असायचा आणि उशी घेऊन सोफ्यावर झोपत असायचा, तेव्हा मात्र कावेरीचं हृदय खूप दुःखी व्हायचं. पण कावेरी तिच्याकडून आपल्या नवऱ्याचं हृदय जिंकून घेण्याचा खूप प्रयत्न करत होती. सोहम न सांगताच त्याची सगळी कामे कावेरी करत होती. त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तो न सांगताच करायची. त्याच्यासमोर ती सगळं आणून देत होती. त्याच्या आवडीचा स्वयंपाक पण ती बनवत होती. पण अजून पण सोहम कावेरीला आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकार करू शकला नाही. सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे सोहम घरीच होता. त्याला उठायला जरा उशीर झाला. त्याने उठून पाहिले तर कावेरीने गुलाबी रंगाची साडी घातली होती. त्यात ती खूप सुंदर दिसत होती आणि ती तुळशीला पाणी अर्पण करण्यासाठी कलश घेऊन बाहेर चालली होती. सोहम कावेरीचं हे सौम्य रूप पाहून एका जागी स्थायिक झाला. अचानक कावेरी जेव्हा सोहमकडे पाहिले तेव्हा दोघांची नजरानजर झाली. पण सोहमने लगेचच त्याची नजर दुसरीकडे वळवली. पण कावेरीने त्याच्या डोळ्यांमध्ये लगेचच तिच्याबद्दल त्याच्या मनात असणारी प्रशंसा पाहिली होती. आज कावेरीचं हृदय आनंदाने भरून निघाले. कदाचित तिच्या सफलतेच्या मार्गाकडे हे एक पाऊल आहे, असं आपण गृहीत धरू शकतो. नाश्ता करून झाल्यावर कावेरी सोनूसोबत खेळू लागली. दूर बसलेला सोहम पण त्या दोघांकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. आपल्या बाबाला हसताना पाहून सोनू पळत गेला आणि बाबांच्या हाताला पकडून घेऊन आला आणि म्हणाला की बाबा, तुम्ही पण आमच्यासोबत खेळा ना. सोनूच्या बोलण्याला तो नकार देऊ शकला नाही आणि ते दोघे मिळून खेळू लागले. आज पूर्ण दिवस त्यांनी आनंदाने घालवला. आज सोहमच्या चेहऱ्यावर पण वेगळी चमक आली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सोहम ऑफिसवरून घरी आला तेव्हा कावेरी त्याच्यासाठी चहा घेऊन आली. चहा घेत असताना सोहम तिला म्हणाला की आज मी खूप थकलो आहे. आमचा नवीन बॉस आला आहे, त्यामुळे त्याला सगळं काही समजवण्यातच वेळ निघून जात आहे. कावेरीचं मन खूप आनंदी झालं
कारण पहिल्या वेळेसच काही गोष्टी त्याने तिला शेअर केल्या होत्या. आपल्या नवऱ्यामध्ये झालेला हा बदल पाहून कावेरी पण खुश झाली होती. एके दिवशी ऑफिसवरून सोहम खूप थकून घरी आला आणि जेवण लवकर करून तो झोपण्यासाठी गेला. इकडे किचनमध्ये कावेरी राहिलेलं काम करत होती. काम करून झाल्यावर जेव्हा ती खोलीमध्ये गेली तेव्हा तिने पाहिलं की सोहम बेडवरच ओमपाशी झोपी गेला होता. काही वेळ तर कावेरी काय करू म्हणून विचार करत तिथेच उभी राहिली. ती हळूच बेडपाशी गेली आणि उशी घेऊन सोफ्यावर झोपायला चालली. कावेरीच्या पावलांचा आवाज ऐकून सोहम झोपेतून उठला आणि म्हणाला की कावेरी, काही हरकत नाही, तू पलीकडल्या साईडला झोपू शकतेस. सोहमचं बोलणं ऐकून कावेरी आश्चर्यचकित झाली. सोहम तर झोपी गेला, पण इकडे कावेरीला आनंदाने झोप लागलीच नाही. सकाळच्या वेळी जेव्हा कावेरी त्याला टिफिन देऊ लागली तेव्हा सोहम तिला म्हणाला की तुला तर मी हे सांगायचंच विसरलो की काल कविता ताईचा फोन आला होता. ती 10-12 दिवस इथे राहण्यासाठी येणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत ती इथे येईल. तू तिच्या राहण्याचा व्यवस्थित बंदोबस्त कर. ठीक आहे, आता मी जातो, मला उशीर होत आहे, असं म्हणून सोहम तिथून निघून गेला. हा या कथेचा पहिला भाग होता. पुढील भाग 2 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भाग 2ची नोटिफिकेशन लगेचच दिसेल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. धन्यवाद.